दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनीबाबतची एक ताजी घडामोड अशी आहे की गेल्या दीड महिन्यापासून पावसाळा सुरू झाला आहे खरं, मात्र लाभक्षेत्र उजनीच्या लाभक्षेत्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. त्यामुळं लाखो एकर क्षेत्रावरची पिकं ही धोक्यामध्ये आलेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे. अशावेळी उजनी धरणातून मुख्य कालवा, याचबरोबर भीमा सीना जोडकालवा, सीनामाडा सिंचन योजना याकरता म्हणून पाणी सोडण्याची प्रक्रिया येत्या 15 जुलैपासून सुरू करावी असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी दिलेली आहे. सध्या उजनी धरणामध्ये 52% उपयुक्त पाणी साठा झालेला आहे. भीमा खोऱ्यातल्या पावसामुळं म्हणजे जवळपास 94.50 TMC पाणी साठा झालेला आहे आणि आता सोलापूर जिल्ह्याला पाण्याची गरज आहे. त्यामुळं ऊस, केळी, डाळिंब, पेरू, चिकू अशा फळबागा यासह जी वैरण पिकं आहेत किंवा चारा पिकं आहेत, मका, कडवळ यांनासुद्धा पाण्याची गरज आहे आणि याकरता म्हणून हे पाणी सोडलं जाणार आहे. यातून नागरिक आणि पशुधनासाठी सुद्धा ह्या पाण्याचा वापर केला जाणार आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित सिंह शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली मुंबईमध्ये आणि तातडीनं उजनीमधून 3ही स्रोतामधनं पाणी सोडण्याची मागणी केलेली आहे. भीमा नदीतसुद्धा पाणी सोडलं जाणार आहे, कारण आषाढी वारी पंढरपूरची भरते, त्याकरता नदीतसुद्धा पाणी सोडलं जाणार आहे. दरम्यान यानंतर रणजित सिंह शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता चोपडे यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे आणि तातडीनं हे उजनीतून आवर्तन सुरू केलं जावं अशी त्यांनी मागणी केली. त्यानुसार 15 जुलैपासून कालव्यातून 2500 क्युसेक, भीमा सीना बोगद्यातून 950 क्युसेक आणि सीनामाडा योजनेकरता 222 क्युसेकनं पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती रणजित सिंह शिंदे यांनी दिली आहे.